नमस्कार. सुप्रीम कोर्टाचे जज चंद्रचूड यांच्या घरी गणपती पूजेला पंतप्रधान मोदी पोहोचले आणि सगळ्या भारतात गदारोळ माजला. खरं तर हा गदारोळ काँग्रेस आणि उभाटा ह्या दोन पक्षात विशेष माजला. कारण काँग्रेस स्वतःला धर्मनिरपेक्ष समजते, पण यांची धर्मनिरपेक्षता म्हणजे हिंदूंच्या सण उत्सवावर, हिंदूंच्या पूजेवर जर कोणी गेलं तर यांची धर्मनिरपेक्षता धोक्यात येते. पण तेच मुसलमानांच्या इफ्तार पार्टीत कोणी गेलं तर मात्र यांचं तोंड बंद असतं. आणि अलीकडे उबाटा जसा काँग्रेसच्या वळचण्याला पोचला त्या दिवसापासून त्यांना धर्मनिरपेक्षता एवढा पुळका आला की त्यांना बाकी कुठलाही काही सुचत नाही. आणि त्यातल्या त्यात उबाटाचे प्रवक्ते राऊत हे तर दोन पावलं पुढेच असतात. त्यांनी हे सगळं बघून असं म्हटलं की घर के चिराग को आग लग गई घर के चिराग से. म्हणजे जर चंद्रचूड हे भारत देशातल्या सुप्रीम कोर्टाचे जज आहेत आणि पूर्ण देशातले जेही खटले असतात ते त्यांच्या अंडर बघितले जातात, तेव्हा ते मोदीच्या भेटीमुळे प्रभावित होतील आणि विरोधी पक्षांचे किंवा भाजपच्या विरोधातले खटले ते नीटपणे हाताळणार नाहीत. कारण शिवसेनामध्ये जेव्हा फूट पडली तेव्हा शिंदे गटाकडे निशाणी आणि पक्षाचं शिवसेना हे नाव गेलं. ती केस सध्या ह्या चंद्रचूड यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे राऊतचं म्हणणं असं की आमच्या केसला नीट न्याय मिळणार नाही, कारण ही केस भारत सरकार विरोधात आहे आणि भारत सरकारचे प्रमुख हे मोदी चंद्रचूड यांच्या घरी जातात तेव्हा आम्हाला कितपत बरोबर न्याय मिळेल. खरं तर हे जरी आपण एक वेळ मान्य केलं पण तरीही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ह्या देशातल्या प्रमुख व्यक्ती एवढ्या हलक्या कानाच्या एवढ्या हलक्या मनाच्या नसतात. आणि त्यात चंद्रचूड हे महाराष्ट्री असून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गणपती उत्सव साजरा केला जातो. तेव्हा त्यांच्या घरी जर गणपती उत्सव असेल आणि त्या ठिकाणी मोदी पोचले असतील तर याच्यात गजब करण्यासारखं फारसं नाही. कारण जर तुम्हाला धर्मनिरपेक्षतेची एवढी काळजी आहे तर मग 2009 साली मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान असताना त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचे जज के.जी. बालकृष्णन हे इफ्तार पार्टीला पोचले. तसंच इफ्तार पार्टीसाठी काँग्रेसचे राहुल गांधी आणि सोनिया गांधी नेहमीच जात असतात. अशा वेळेस मग धर्मनिरपेक्षता यांची कुठं जाते आणि तिला धक्का लागत नाही. तेव्हा मित्र म्हणजे आम्ही केलं ते बरोबर आणि तुम्ही केलं ते चूक. खरं तर आत्ताच अमेरिकेमध्ये राहुल गांधी गेले आणि त्यांनी इलान उमेद ह्या पाक व्याप्त काश्मीरला पाठिंबा देणाऱ्या म्हणजे पाकिस्तानची बाजू घेणाऱ्या पत्रकाराने राहुल गांधींची मुलाखत घेतली. त्यावेळेस राहुल गांधी लोकशाही भारतात नीट नाही आणि 2024च्या निवडणुका या अंडर प्रेशर होत्या अशा पद्धतीने वक्तव्य केलं. तेव्हा मित्र यांची धर्मनिरपेक्षता अशा पद्धतीची आहे. नमस्कार. हा एक